आपल्या सगळ्यांनाच रोज पडणारा प्रश्न की आज भाजी काय करायची. आणि जर डबे चालू असतील ना तर त्यापेक्षा मोठा कुठलाच प्रश्न नाही की डब्यावर कोणती भाजी करायची. मग आता रोज सकाळी कोणती पटपट घाईत होणारी भाजी, तर त्यासाठी मी सिरीज घेऊन येत आहे की रोजच्या झटपट होणाऱ्या भाज्या कोणत्या. तर आज वाटाण्याची उसळ करणारे. वाटाणे सुके घेतले आहेत, वाळलेले वाटाणे. ते आदल्या दिवशी पाण्यात भिजत घालून ठेवले. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते शिजवून घ्यायचे. शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे वाटाणे तुरट किंवा खाताना अळणी लागत नाहीत, चांगले लागतात. कोणतीही उसळ करताना त्याच्यामध्ये की नाही कांद्याचं प्रमाण जरा जास्तच टाकायचं. आता जिरे मोहरीची फोडणी द्यायची छानपैकी आणि त्यानंतर कांदा टाकायचा. गुलाबी होईपर्यंत कांदा असा परतून घ्यायचा. नंतर टेचलेलं आलं लसूण टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. चांगलं असं परतून झाल्यावरती रोजच्या भाजीसाठी आपण जे मसाले वापरतो तेच मसाले टाकायचे, पण थोडेसे जास्तीचे टाकायचे. कारण कोणतीही जेव्हा उसळ आपण करतो कडधान्याची, त्यावेळेस त्याच्यामध्ये एकतर आपण कांद्याचं प्रमाण जास्त वापरतो आणि कडधान्याची उसळ थोडीशी गोड लागते. त्यामुळे ना तिखटाचं प्रमाण जरा जास्त टाकायचं, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर. आमच्यात तिखट जास्त लागतं म्हणून मी थोडंसं जास्तीचं टाकते उसळ करत असेल त्यावेळेस. आता काय करायचं, चांगले मसाले परतून घेतले की मऊसूत असा शिजलेला वाटाणा त्याच्यामध्ये टाकायचा. वाटाणा चांगला शिजला असला तरी स्मॅशरने किंवा एखाद्या ग्लासने तो स्मॅश करून घ्या. त्यामुळे जी उसळ आहे ती कोरडी कोरडी खाताना लागत नाही, एकजीव अशी ओलसर लागते. चपातीतून वाटाणा असा घसरत नाही, मुलांनासुद्धा छान खाता येते. कोथिंबीर वरून टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि 10-1 मिनिट परत शिजवून घ्यायचं आणि अशी मस्त उसळ लागते ना. बघा एकदा अशी उसळ करून, खूप सोपी आहे, पटकन होते. घरातलेच मसाले जे नेहमीच्या भाजीसाठी टाकतो तेच टाकायचे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. पण तरीही बनवण्याची ही पद्धत नक्की वापरा, बघा भारी होते की नाही.